नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. लूप्स. सी प्रोग्रामिंग मध्ये लूप्स हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा प्रोग्रामिंगच्या दृष्टीने आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने दोन्हीसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सो लूप्स म्हणजे काय आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. लूप्स इज नथिंग बट द कंटिन्युअस एक्झिक्युशन ऑफ सर्टन लाईन ऑफ कोड. सो लूप इज नथिंग बट द continuous execution of certain line of code. एखादी लाईन जर आपल्याला परत परत प्रिंट करून हवी असेल तर आपण कशाचा वापर करू शकतो? लूप साठी. ऍज युजल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा लूप लागलेला आहे, किंवा लूप म्हणजे काय की एक स्टार्ट पॉइंट असतो आणि एक एंड पॉइंट असतो. तर आपल्याला माहिती आहे स्टार्ट पॉइंट टू एंड पॉइंट आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो वन वे, ओके, आणि परत एंड पॉइंट टू स्टार्ट पॉइंट येणे त्यालाच आपण लूप म्हणतो. ओके. सो इथे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, दुसरा म्हणजे एंड पॉइंट, आणि तिसरं म्हणजे तुम्ही कसं ट्रॅव्हल करताय, तुमची स्टेप व्हॅल्यू काय. ओके. सो कितीने तुम्ही ट्रॅव्हल करताय, किती स्टेप व्हॅल्यूने ट्रॅव्हल करताय. सो दिस थ्री थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द लूप. सो आय विल राईट हिअर की लूप मध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या जर तीन गोष्टी तुम्हाला समजल्या तर लूप हा कॉन्सेप्ट इझिली तुम्हाला लक्षात राहील. सो फर्स्ट वन इज इनिशियलायझेशन. First thing is initialization. Second thing is conditioning. And third one is step value or increment or decrement. You can write increment or decrement. आता जर आपण इथे बघितलं तर हे जे इनिशियलायझेशन आहे याचा फायदा काय होतो की आपल्या लूपचा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट मिळतो. इनिशियलायझेशन म्हणजे काय? लेट्स से एखादा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो, लाईक इंटिजर टाइपचं जर व्हेरिएबल घेत असेल तर आपल्याला मी त्यासाठी कीवर्ड काय आपल्याकडे इंट. सी प्रोग्रामिंग मध्ये कोणता कीवर्ड वापरतो आपण? इंट. ओके. एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करत असेल लेट्स से, त्या व्हेरिएबलचं नाव आपण आय घेऊया, किंवा एबीसीडी मधलं कोणतेही लेटर तुम्ही घेऊ शकता. इथे मी आय घेतलेला आहे. सो इनिशियलाइज करणे म्हणजे काय? त्याला स्टार्टिंग व्हॅल्यू प्रोव्हाइड करणे. ओके. सो आपल्याला माहिती आहे बॅक मेमरी मध्ये काय होतं की एक आय नावाची लोकेशनला एक आय नाव मिळतं, आणि जर तुम्ही त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली की फर्स्ट व्हॅल्यू त्याची काय असेल? झिरो, किंवा झिरो देऊ शकतो आपण, किंवा कोणतीही व्हॅल्यू देऊ शकतो. स्टार्टिंग पॉइंट झिरो द्या, वन द्या, टू द्या, काही द्या. सो स्टार्टिंग पॉइंट आपण असाइन केला इथे झिरो. सेकंड थिंग इज कंडिशन. कंडिशन काय करते? एंड पॉइंट तुम्हाला देते. म्हणजे कंडिशन सांगते की लूप तुमचा कुठपर्यंत चालला पाहिजे. लेट्स से इथे मी कंडिशन ऍड केली की आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ही एक कंडिशन झाली आहे, बरोबर की नाही? रिलेशनल ऑपरेटरने आपण कंडिशन देऊ शकतो की माझ्या आयची व्हॅल्यू जी आहे ती 5 किंवा 5 पेक्षा कमी असली पाहिजे. म्हणजे एंड पॉइंट काय झाला माझा? जास्तीत जास्त आय कुठे ट्रॅव्हल टू 0 टू 5. सो दिस इज माय एंड पॉइंट. सेकंड थिंग इज 0 टू 5 जर ट्रॅव्हल करायचं असेल तर बरेचसे स्टॉप त्याला मिळतील 1, 2, 3 असे बरेचसे नंबर त्याला मिळतील 4. ओके. आता तो ट्रॅव्हल कसा करणार आहे, त्याची स्टेप कशी असणार आहे? सपोज तो 0 टू 1 ट्रॅव्हल केला तर किती स्टेप व्हॅल्यू असेल त्याची? 1. आणि जर डायरेक्ट त्याने 0 टू 2 जम्प केलं तर त्याची स्टेप कितीची असेल? 2 ची. ही स्टेप कशी ठेवतो आपण? इन्क्रीमेंट. या व्हेरिएबल किती स्टेपने इन्क्रीमेंट केला पाहिजे? आपल्याकडे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर आहे. लेट्स से आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 1 ने वाढली पाहिजे, तर आपण काय लिहू शकतो? आय इज इक्वल टू आय प्लस 1. लेट्स से आय ची व्हॅल्यू जर 2 ने वाढली पाहिजे तर आपण काय लिहू शकतो? आय इज इक्वल टू आय प्लस 2. इन दिस आपल्याला जी पाहिजे ती स्टेप करू शकतो. लेट्स से आय इज इक्वल टू आय प्लस 1 केले तर आपला लूप कसा चालेल? 0, नंतर 1, 2, 3, 4 अँड 5. एकच्या स्टेप. जर आय इज इक्वल टू आय प्लस 2 दिला आपण तर कसं चालेल आपला लूप? 0, 3, 5. तर तीनच स्टेप मिळतील आपल्याला. सो आय इज इक्वल टू आय प्लस 1 त्याला आपण आणखी एका दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो. दॅट इज प्लस प्लस. आपला जो पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे आय प्लस प्लस, त्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच काय की आय प्लस 1 यालाच आपण काय लिहू शकतो? आय प्लस प्लस. सो चला इथे आपण तीन गोष्टी डिस्कस केल्या. इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन काय देतं आपल्याला? स्टार्टिंग पॉइंट देतं आपल्या लूपचा. ते कंडिशनिंग. कंडिशन काय करतं आपल्याला? एंड पॉइंट देतं. आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट आपल्याला काय देतं? स्टेप व्हॅल्यू देतं. सो या बेसिस वरती आपण सी लँग्वेज मध्ये तीन टाइपचे लूप्स असतात ते डिस्कस करू शकतो. सो फर्स्ट टाइप ऑफ लूप इज फॉर लूप. सेकंड वन इज while loop. And third one is do while loop.
लूप्स आपण डिटेल मध्ये बघणार आहोत, त्यांचा सिंटॅक्स आपण डिस्कस करणार आहोत, त्यांचे एक्झाम्पल सुद्धा आपण बघणार आहोत, एक कोड आपण लिहून बघणार आहोत आणि कंपॅरिझन वरती टाइप सुद्धा करून बघणार आहोत. सो फर्स्ट लूप इज फॉर लूप. फर्स्ट लूप इज फॉर लूप. आता फॉर लूप मध्ये काय असतं, त्याच्या तीनही गोष्टी असतात. त्या फॉर लूपचा जर सिंटॅक्स लिहायचा असेल एक्झाम मध्ये तुम्ही हेडिंग लिहून त्याच्या खाली त्याचा सिंटॅक्स लिहू शकता. तर फॉर लूप मध्ये काय होतं की आपण तीनही गोष्टी एकत्र एकाच ब्रॅकेट मध्ये करतो. लाईक इनिशियलायझेशन, देन सेमीकोलन ने आपण नेक्स्ट स्टेप वर शिकू. इनिशियलायझेशन केल्यावर आपण कंडिशनिंग आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, दॅट इज स्टेप आहे. इन्क्रीमेंट अदरवाइज डिक्रीमेंट सुद्धा करू शकतो. त्या तिन्ही गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, एकाच ब्रॅकेट मध्ये केलेल्या आहेत, एकाच ब्रॅकेट मध्ये परफॉर्म केलेल्या आहेत. सो त्याला आपण म्हणतो फॉर लूप. हा झाला त्याचा सिंटॅक्स. आता याचं एखादं एक्झाम्पल आपण लिहून बघूया कोड. ओके, एक्झाम मध्ये आपल्याला कोड लिहायला येतो, त्यामुळे आपल्याला कोड लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस हवी. ओके, कंपाइलर वरती जर टाइप केल्यानंतर आपल्याला आणखी त्याची आयडिया क्लिअर होणार आहे. पण कोड कसा लिहायचा ते बघा. एक एक्झाम्पल आपण घेऊया. तर लूपचा यूज काय आहे, लेट्स से जर तुम्हाला एखादा वर्ड प्रिंटफ, सपोज हॅलो हा वर्ड तुम्हाला प्रिंट करून पाहिजे असेल, तर सी लँग्वेज मध्ये तुम्ही काय करणार, प्रिंटफ नावाचे आउटपुट फंक्शन घेणार जे की तुम्हाला हॅलो वर्ड डिस्प्ले करतं. आपल्याला एवढं तर माहिती, प्रिंटफच्या नंतर आपण ब्रॅकेट मध्ये डबल कोटेशन मध्ये काही जरी लिहिलं तर आउटपुट मध्ये आपल्याला ते ऍज इट इज दिसत असतं. आउटपुट मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, हॅलो वर्ड. हॅलो हा वर्ड दिसणार आहे. आता हा हॅलो वर्ड एकदा लिहिला तर एकदाच प्रिंट करून मिळेल. जर मला दोनदा प्रिंट करून पाहिजे असेल तर काय करावं लागेल, प्रिंटफ दोन वेळा लिहावं लागेल. बरोबर, तर दोन वेळा प्रिंटफ लिहिलं, ह्या कोडला रन केलं तर आउटपुट मध्ये मला हॅलो किती वेळा मिळेल, 2 टाइम्स मिळेल. आता लेट्स से जर असं मला 50 वेळा हॅलो प्रिंट करून पाहिजे असेल तर मला प्रिंटफ किती वेळा लिहावं लागेल, 50 टाइम्स लिहावं लागेल. आणि विच इज व्हेरी क्वाइट टाइम कन्झ्युमिंग अँड टीडियस. ओके, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जाईल आणि किती वेळा तुम्ही टाइप करणार. बरोबर, त्यासाठी लूप डेव्हलप करण्यात आला. लूप मध्ये काय करू शकता, एका लाईन ऑफ कोड मध्ये तुम्ही 50 टाइम्स प्रिंट आउट करू शकता हॅलो वर्ड. कसं करणार तुम्ही, सो सुरुवातीपासून आपण एक एक्झाम्पल लिहूया, जे फर्स्ट लाईन पासून कोड लिहूया. तर नेहमी आपल्या सी प्रोग्रामिंगची फर्स्ट लाईन काय असते, आपण हेडर फाइल इन्क्लूड करत असतो, दॅट इज हॅश इन्क्लूड stdio.h. आता stdio डॉट काय, इन्क्लूड, std म्हणजे काय, स्टँडर्ड, आणि I स्टँड फॉर इनपुट, O स्टँड फॉर आउटपुट, आणि डॉट h इज द एक्सटेन्शन ऑफ हेडर फाइल. जसे की आपल्याकडे एखादी फाईल असेल पीडीएफ ची, तर आपल्या त्या फाईलचं नाव पुढे काय असतं, डॉट पीडीएफ, म्हणजे एक्सटेन्शन आहे त्या फाईलचं. तसंच डॉट h इज द एक्सटेन्शन. नेक्स्ट लाईन काय लिहिणार तुम्ही, इंट मेन तुम्ही लिहू शकता, स्टार्टिंग फंक्शन किंवा व्हाईल मेन लिहू शकता. बट इन्फेंट जर लिहिलं असेल तर तुम्हाला खाली शेवटच्या लाईन मध्ये रिटर्न 0 लिहिणं कंपल्सरी आहे. दॅट इज रिटर्न 0 लिहिणं तुम्हाला कंपल्सरी, कारण आपण तिथे इंट मेन लिहिला आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला आता हॅलो काय करायचं, सपोज 5 टाइम्स प्रिंट करू आपण. हॅलो किती टाइम्स प्रिंट करून हा आपल्याला लेट्स से 5 टाइम्स फॉर एक्झाम्पल. तुम्ही किती वेळा करू शकता, 1000 वेळाही प्रिंट करू शकता त्याला. सो आपण काय लिहिणार, फर्स्ट लाईन फॉर. फॉरचा सिंटॅक्स काय, इनिशियलायझेशन म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू. इंटिजर व्हॅल्यू देतो आपण, लेट्स से आय नावाचे व्हेरिएबल क्रिएट केले आणि फर्स्ट पॉइंट का असेल 1 व्हॅल्यू दिली, देन आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, हे आपण दिली कंडिशन, आणि त्याची इन्क्रीमेंट करतो, दॅट इज आय प्लस प्लस, म्हणजे प्रत्येक वेळा आय कितीने वाढलं पाहिजे, 1 ने वाढलं. आता हा फॉर लूप लिहिल्यानंतर त्याचा आपण स्कोप किंवा त्याचा कर्ली ब्रॅकेट लिहिला. त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण जे काही लिहू ते ऍज इट इज 5 वेळा प्रिंट होऊन मिळेल, दॅट इज हॅलो. ओके, अशा प्रकारे तुम्ही फॉर लूपचा कोड लिहू शकता. हा कोड जर तुम्ही कंपाइलर वरती रन केला, आउटपुट मध्ये तुम्हाला हॅलो किती वेळा बघायला मिळेल, 5 टाइम्स बघायला मिळेल. सो बघा बरं, हे 5 वेळा प्रिंट लिहिण्यापेक्षा एकदा जर फॉर लूप लावला तुम्ही तर 5 वेळा प्रिंट होईल. आय इज इक्वल टू 1 म्हणजे 1 तुमचा स्टार्टिंग पॉइंट झाला, 5 तुमचा एंड पॉइंट झाला. आय ची व्हॅल्यू 1 असताना हा ब्रॅकेट एकदा एक्झिक्यूट होईल, त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आय ची व्हॅल्यू 2 होईल, त्यावेळेस परत एकदा हा ब्रॅकेट एक्झिक्यूट होईल, त्यानंतर आय ची व्हॅल्यू 3 होईल, त्यावेळेस परत थर्ड टाइम हा ब्रॅकेट एक्झिक्यूट होईल, जेव्हा आय ची व्हॅल्यू 4 होईल तेव्हा फोर्थ टाइम हा ब्रॅकेट एक्झिक्यूट होईल, जेव्हा आय ची व्हॅल्यू 5 होईल तेव्हा फिफ्थ टाइम हा ब्रॅकेट एक्झिक्यूट होईल, जेव्हा आय ची व्हॅल्यू 1 ने वाढेल 6 होईल. आता इथे कंडिशन आपली सॅटिस्फाय होते का, ट्रू होते का नाही, आय ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये आय ची व्हॅल्यू किती झालेली आहे, 6, म्हणजे कंडिशन ओबे करत नाही किंवा फॉल्स होते, आणि फॉल्स केस झाल्याच्या नंतर ते या ब्रॅकेटच्या बाहेर पडतो. ओके, कोड
स्कोपच्या बाहेर पडतो. अशा प्रकारे आपण फॉर लूप लिहू शकतो. नेक्स्ट आपण सिंटॅक्स आणि एक्झाम्पल बघू शकतो व्हाईल लूप. सो व्हाईल लूप मध्ये आपण काय करतो, व्हाईल लूप मध्ये थोडासा चेंज करतो आपण. व्हाईल लूपला आपण एंट्री कंट्रोल लूप सुद्धा म्हणतो. एंट्री कंट्रोल लूप का बरं मग असं म्हटलं जातं ते मी तुम्हाला सांगेल. सो फर्स्ट ऑफ ऑल याचा आपण सिंटॅक्स बघूया. व्हाईल मध्ये आपण काय करतो, इनिशियलायझेशन अगोदर करून घेतो. ओके, इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल करून घेतो. त्यानंतर व्हाईलच्या ब्रॅकेट मध्ये कंडिशन लिहितो आपण. सॉरी, इथे सेमीकोलन देत नाही आपण व्हाईल नंतर. देन आपण काय करत असतो, इन्क्रीमेंट हा जो स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर आपण इन्क्रीमेंट करत असतो. म्हणजे आपल्याकडे तीन स्टेप आहेत ना, इनिशियलायझेशन, देन कंडिशनिंग अँड इन्क्रीमेंट, जे मी तुम्हाला सांगितले. ओके, त्या काय करतो आपण वेगवेगळ्या करत असतो. अगोदर इनिशियलायझेशन, कंडिशन आणि मग इन्क्रीमेंट. फॉरच्या केस मध्ये काय करायचं आपण, या तिन्ही गोष्ट एकत्र करायची एकाच ब्रॅकेट मध्ये. व्हाईल मध्ये आपण वेगवेगळ्या ब्रॅकेट मध्ये करत असतो. जसे की एक्झाम्पल जर पाहिजे असेल तुम्हाला, तर एक एक्झाम्पल सुद्धा आपण व्हाईलचं लिहूया. लेट्स से सपोज तुम्हाला 1 to 5 नंबर्स प्रिंट करायचे असतील, किंवा ठीक आहे आपण दुसरं एक्झाम्पल जेव्हा कंपाइलर वरती घेऊ तेव्हा एकेची वेळ एक्झाम्पल घेऊ आपण. पण इथे ते आपण हॅलो वर्ल्डचं जे घेतलं ते बेसिक समजून सांगण्यासाठी तेच एक्झाम्पल कंटिन्यू करू. सो लेट इट बी. सो आता व्हाईलचं एक एक्झाम्पल आपण बघूया. सो जर कोड लिहायचा असेल तर आपलं फर्स्ट लाईन काय असणार आहे, हॅश include angular bracket std hello dot h bracket close. Next line is int main empty parenthesis. int main लिहित असाल तर शेवटचं तुम्हाला रिटर्न सिम्बॉल लिहिणं कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता काय केलं, इनिशियलायझेशन आपल्याला या स्टेप मध्ये करून घ्यावं लागेल. दॅट इज int I is equal to I ची फर्स्ट व्हॅल्यू काय दिली, तुम्ही 1 देताय. सो या स्टेपला तुम्ही इनिशियलायझेशन केलं. त्यानंतर while लिहित असताना I is less than or equal to 5 काय झाली, तुम्ही कंडिशन दिली. आता लक्षात ठेवा while नंतर सेमीकोलन नाही. आय रिपीट, while नंतर सेमीकोलन आपण लिहिलेला नाही, बरं लिहिण्याची गरज नाही. फॉर नंतर सुद्धा लिहिण्याची गरज नाही, while नंतर सुद्धा सेमीकोलन देण्याची गरज नाही. हे सिंटॅक्स लक्षात राहू द्या. बऱ्याच वेळा आपल्याकडून इथे सेमीकोलन देण्यात येतो. सो while लिहिल्यानंतर त्याचा स्कोप लिहायचा, त्याचा ब्रॅकेट लिहायचा. तुम्ही या ब्रॅकेट मध्ये जे काही लिहिताल ते 5 वेळा प्रिंट होईल. लेट्स से आता आपण इथे काय लिहितोय की प्रिंटफ हॅलो हा वर्ड आपण वर्ड हा प्रिंट करायचा. आपण प्रिंटफ लिहिल्यानंतर सेमीकोलन आपल्याला द्यावं लागेल. आणि या नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, इन्क्रीमेंट दॅट इज i प्लस प्लस, म्हणजे i ची व्हॅल्यू 1 ने वाढत जाईल. आणि लास्टला आपण काय लिहिणार, रिटर्न 0 या ब्रॅकेटच्या बाहेर. म्हणजे हा ब्रॅकेट क्लोज, हा इंटरमेनचा जो ब्रॅकेट आहे इथे क्लोज झालेला आहे. हा ब्रॅकेट जो आहे तो कशाचा कर्ली ब्रॅकेट व्हाईलचा. अशा प्रकारे जर तुम्ही कोड रन केला कंपाइलर वरती तर तुम्हाला हॅलो हा शब्द किती वेळा बघायला मिळेल आउटपुट मध्ये, 5 टाइम्स. आता इथे अडचण काय होईल की तुम्ही हॅलो लिहिला, हॅलो हा एका खाली एक न होता एका सोयीने असा म्हणजे एका स्ट्रोक मध्ये 5 वेळा दिसेल. जर नेक्स्ट लाईनला प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला बॅकस्लॅश या हॅलोच्या अगोदर काय लावावं लागेल, बॅकस्लॅश या प्रिंटफच्या ब्रॅकेट मध्ये. म्हणजे हॅलो हा तुमचा प्रत्येक न्यू लाईनला मिळेल. बॅकस्लॅश म्हणजे काय, आउटपुट इन द नेक्स्ट लाईन, प्रत्येक नेक्स्ट लाईनला तुमचं आउटपुट मिळेल. अशा प्रकारे व्हाईल लूप आहे, हे व्हाईल लूपचं बेसिक्स आहे. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल टाईप करू शकता कंपाइलर मध्ये. नेक्स्ट जो आपला थर्ड टाईपचा लूप आहे तो म्हणजे कोणता आहे, डू व्हाईल लूप. सो बेसिकली डू व्हाईल लूप मध्ये काय होतं की आपण याचा सिंटॅक्स बघूया अगोदर, मग एक्झाम्पल बघूया. सिंटॅक्स मध्ये आपण काय करतो की इनिशियलायझेशन अगोदर होतं. इनिशियलायझेशन आपण इनिशियली करून घेतो. त्यानंतर डू आपण लिहितो आणि डूच्या नंतर याच्यामध्ये आपण स्टेटमेंट लिहित असतो. जे काही आपल्याला प्रिंट करून हवे ते स्टेटमेंट आपण याच्यामध्ये लिहू शकतो. आणि याच्या एक्झिटला ब्रॅकेटच्या नंतर आपण व्हाईल लूप या व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन लिहू शकतो. काय लिहू शकतो, कंडिशन. आता इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची बघा की व्हाईल नंतर इथे मात्र सेमीकोलन असतो. व्हाईल नंतर डू व्हाईलच्या केस मध्ये सेमीकोलन असतो. फक्त व्हाईलच्या केस मध्ये असतो काय, नाही. फक्त व्हाईलच्या केस मध्ये व्हाईल नंतर व्हाईलच्या ब्रॅकेट नंतर सेमीकोलन नसतो. पण जर डू व्हाईलची केस असेल तर फक्त एकमेव याच केस मध्ये व्हाईलच्या नंतर सेमीकोलन येतो. इथे सेमीकोलन दिलेला आहे. सो हे झालेलं आहे स्टेटमेंट किंवा सिंटॅक्स. हा काय झाला आपला डू व्हाईलचा सिंटॅक्स.
कंट्रोल लूप म्हणजे काय, जर व्हाईलचा सिंटॅक्स तुम्ही बघितला किंवा व्हाईलला एंट्री करतानाच तो कंडिशन चेक करतो, बरोबर. आय ची व्हॅल्यू 1 इथे तो चेक करतो आय 5 पेक्षा लेस आहे का, यस असेल तर तो कंपायलर आतमध्ये नेक्स्ट लाईनचा जो काही ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट करतो. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर तो आतमध्ये कंपायलर इंटरच करत नाही, तो डायरेक्ट कोडच्या बाहेर आपल्या प्रोग्रामच्या बाहेर पडेल. ओके. पण डू व्हाईलच्या केस मध्ये काय होतं की कंडिशन एक्झिटला चेक केलं जाते. कंडिशन कुठे चेक केलं जाते, एक्झिटला नंतर. त्यामुळे काय होतं, डू व्हाईलच्या केस मध्ये हे जे स्टेटमेंट आहे ते ऍटलिस्ट एकदा तरी प्रिंट होतं, ऍटलिस्ट एकदा प्रिंट होतं. ओके. म्हणजे मला काय म्हणायचं, इथे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की एक्झाम्पल ऑफ डू व्हाईल. लेट्स से आपल्याला कोड लिहायचा असेल, आपलं फर्स्ट लाईन तो फिक्स आहे, हॅश इन्क्लूड अँग्युलर ब्रॅकेट स्टुडिओ डॉट एच then int main empty parentheses curly bracket open. सो त्याच्यामध्ये आपण काय करतोय, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप वापरणार. सो इनिशियलायझेशन आपल्याला अगोदर करून घ्यावं लागेल, int I is equal to 0, then डू स्टेटमेंट आपण वापरतोय, डू च्या नंतर आपण कर्ली ब्रॅकेट टाकणार आहोत, जे काही आपल्याला प्रिंट करून हवं आहे जितके वेळा हवं आहे ते आपण इथे लिहिणार. प्रिंटफ से आपण हेलो वर्ल्ड प्रिंट करतोय, तो हेलो हा वर्ल्ड आपण प्रिंट केला. प्रिंटफ नंतर सेमीकोलन देणं गरजेचं आहे. त्यानंतर इथेच आपण इन्क्रीमेंट करून घेणार आहे, म्हणजे आय प्लस प्लस, म्हणजे प्रत्येक वेळेस स्टेप व्हॅल्यू 1 असली पाहिजे. कर्ली ब्रॅकेट क्लोज, या ब्रॅकेट नंतर आपण व्हाईल लिहिणार आहोत, आणि व्हाईलच्या ब्रॅकेट मध्ये आपण कंटेन घेणार आहोत आय इज लेस दॅन 5. ओके. इंट मेन लिहिल्यामुळे आपल्याला रिटर्न 0 लिहावं लागेल, तिथे आपण रिटर्न 0 लिहितोय आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करतो. हा कोड जर तुम्ही कंपायलर मध्ये टाइप करून एक्झिक्यूट केला तर तुम्हाला काय मिळेल, किंवा रन केला तर तुम्हाला काय मिळेल, हॅलो हा शब्द परत 5 टाइम्स, हॅलो 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 असं 5 टाइम्स. नाव जर तुमचा जो मगाशीचा क्वेश्चन होता एंट्री कंट्रोल आणि एक्झिट कंट्रोल याने काय फरक पडतो, आता जर आय ची व्हॅल्यू तुम्ही चेंज केली तर तिथे आय ची व्हॅल्यू 0 जर असेल तर ऍक्च्युअली 6 वेळा एक्झिक्यूट होईल. ओके. प्लीज बी करेक्ट. आय ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर ते 6 वेळा प्रिंट होईल, आय ची व्हॅल्यू जर 1 ने स्टार्ट केली तर 5 वेळा प्रिंट होईल. सो लेट्स से आता एंट्री कंट्रोल आणि एक्झिट कंट्रोल मी तुम्हाला सांगतो की व्हाईल जर सपोज फक्त व्हाईलच्या केस मध्ये व्हाईल कुठे असते, डूच्या जागा असते इनिशियली, इथे कंडिशन चेक होते. आय ची व्हॅल्यू जर 1 असेल, ओके, लेट्स जर आय ची व्हॅल्यू किती असेल तुमची 1, आयच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी आपण चेक करतोय. फर्स्ट व्हॅल्यू काय घेतली आपण आयची 1, आता इथे कंडिशन दिलेली आहे आपण आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता 1 व्हॅल्यू कशी 5 पेक्षा लेस आहे, म्हणजे हा जो ब्लॉक आहे तो आपला एक्झिक्यूट होईल. बट आता आयची व्हॅल्यू परत नेक्स्ट स्टेपला 2 येईल, कंडिशन सॅटिस्फाय होती का, यस, अगेन ब्लॉक विल एक्झिक्यूट. आयची व्हॅल्यू 3 येईल, अगेन ब्लॉक विल एक्झिक्यूट. आयची व्हॅल्यू 4, सिमिलरली 5. आता जर आयची व्हॅल्यू तुम्ही 6 दिली इनिशियलाइज करताना, इथे जर तुम्ही आयची व्हॅल्यू 6 दिली तर व्हाईलच्या केस मध्ये काय होतं की इथेच कंडिशन चेक होते, आणि जरी कंडिशन फॉल्स असेल तर तो डायरेक्ट बाहेर पडेल लूपच्या, आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. बट डू व्हाईलच्या केस मध्ये काय होतं की आयची व्हॅल्यू जरी 6 दिली तुम्ही, इथली कंडिशन जरी फॉल्स होत असेल तर इथे ब्लॉक जो आहे तो ऍटलीस्ट एकदा प्रिंट होईल, म्हणजे आउटपुट मध्ये तुम्हाला एकदा हॅलो तर दिसणारच कंपल्सरी. ओके. सो हा बेसिक फरक आहे डू व्हाईल लूप मध्ये आणि व्हाईल लूप मध्ये. आणखी एक महत्त्वाचा फरक आहे की डू व्हाईलच्या केस मध्ये आपण व्हाईल नंतर सेमीकोलन देत असतो, फक्त व्हाईलच्या वेळेस आपण सेमीकोलन देत नाही. हे दोन खूप महत्त्वाचे फरक आहेत. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी कंपायलर वरती सगळे कोड टाइप करून दाखवणार आहे, ओके, which will be very useful to understand the loops. So I hope तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुमचे काही कमेंट्स डाऊट असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये प्लीज तुम्ही विचारू शकता.